ठाणे पोलीस झोपेत आहेत की त्यांनी झोपेचं सोंग घेतलंय हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे ठाण्याच्या उपवन परिसरामध्ये महापालिकेने उद्ध्वस्त केलेला अनैतिक व्यवसायाचा अड्डा। अनधिकृत बांधकामावर कारवाई करताना येऊर रस्त्यानजीक पालिकेला एक लॉज आढळून आलं। त्याची भिंत पाडल्यानंतर अनैतिक धंद्यांची गुहात सापडली। सत्यम नावाच्या या लॉजच्या खाली 3 मजले बांधण्यात आले, ज्याच्यामध्ये जवळपास 290 खोल्या आहेत। या खोल्या 10 बाय 20 आकाराच्या आहेत आणि त्याच्यामध्ये एक बेड आणि पंखा इतकं साहित्य आहे। महापालिकेला कारवाई करताना इथे दारूच्या बाटल्या आणि इतर साहित्य आढळून आलंय, पण पालिका, वन विभाग आणि पोलीस यांच्या अखत्यारीतल्या भागामध्ये इतकं मोठं बांधकाम झालं तरी कोणालाच कसं कळलं नाही। इथे चालणाऱ्या धंद्याबद्दल पोलिसांना माहिती नव्हती का, असा सवाल आता विचारला जातोय। दरम्यान ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी काय माहिती दिली या संदर्भात बघूया। धक्कादायक देणारा बाबी इथे उघडीस आलेला आहे की एवढं मोठं अनधिकृत स्ट्रक्चरमध्ये सर्व अनधिकृत प्रकारच्या कार्यवाही इथे सुरू होता आणि समोरून रस्त्यावरून बघितल्यानंतर एक छोटा स्ट्रक्चर ते दिसत होता आणि लक्षात पण येत होता की मागे एवढं मोठं स्ट्रक्चर असू शकतात। अशा प्रकारच्या इथे स्ट्रक्चर असूनही आजपर्यंत कोणीने पण हे तक्रार केला नाही किंवा कोणाच्या लक्षात आणला नाही की अशा प्रकारे साधारणपणे 200-250च्या वर असल्याने रूमचा एक साधा स्ट्रक्चर आहे जिथे अशा प्रकारच्या अवैध धंदे सुरू होतात। आणि याचबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी मिलिंद भागवत आता आपल्या सोबत आहेत। मिलिंद, आयुक्तांनी खुद्द स्वतः जाऊन तिकडे कारवाई केलेली होती, मात्र 2 मुद्दे प्रामुख्याने उपस्थित होतात। एक तर इतके दिवस पोलिसांच्या किंवा अन्य कोणाच्याही हे लक्षात आलं नाही का, आणि मुख्य म्हणजे ही किती दिवस नेमकी कारवाई सुरू होती? कालपासून सुरू होती की आजच सुरू झालेली होती, आणि आता आणखी किती दिवस कारवाई सुरू राहू शकते? अश्विन, तो जो पहिला प्रश्न विचारलास तो महत्त्वाचा आहे। हे निश्चितपणे ठाणे पोलिसांना याच्याबद्दलची काही ना काहीतरी माहिती असणार। याच्यातला काही भाग हा वन विभागाच्या सुद्धा अखत्यारीमध्ये येतो, त्याच्यामुळे केवळ ठाणे पोलीस नाही तर वन विभागाचे अधिकारी आणि ठाणे महापालिकेचे त्या विभागातले ज्या वॉर्डमधले अधिकारी आहेत तर तेही याच्यापासून अनभिज्ञ होते का असा प्रश्न निर्माण होतो। आणि सहजी जर का एवढं मोठं बांधकाम असेल तर कोणालाच माहीत नाही असं तर शक्यच होणार नाही। त्यामुळे त्यांच्याही कार्यक्षमतेबद्दल आपण सगळ्यांनीच प्रश्न विचारला पाहिजे, जाब विचारला पाहिजे। दुसरा प्रश्न तू जो विचारलास की कारवाईचा, तर जवळजवळ 8 दिवसांपूर्वी आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन संबंधित सर्व अशा प्रकारच्या इल्लीगल बांधकामांना, अनधिकृत बांधकामांना नोटीस देऊन कारवाई 30 तारखेपासून करणार असं आधीच जाहीर केलं होतं। मात्र त्याच्यात हे जे लॉज होतं त्याचा त्या अर्थानं उल्लेख नव्हता, कारण बाहेरनं जर का आपण हे पाहिलं तर मेन रोडवरनं असं लक्षात येतं की एक 10 बाय 20 वगैरे एवढंच हे बांधकाम असावं, पण जसं आपण आतमध्ये जाऊ त्याच्या दोन्ही बाजूनी प्रचंड झाडी आहे, त्याच्यामुळे अजिबात लक्षात येत नाही की आतमध्ये काय येते। आणि जेव्हा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी इथे आतमध्ये जाऊन एक भाग तपासायला सुरुवात केली, यांची कागदपत्र तपासली, तेव्हा असं लक्षात आलं की यांनी फक्त एक 7-8 खोल्यांची परवानगी घेतली होती, काही एक बेसिक हॉटेलची रूम याची परवानगी घेतली होती। आणि मग आतमध्ये गेल्यानंतर असं लक्षात आलं की 1, 2, 3, 10, 20 करत 250 पेक्षा जास्त म्हणजे साधारण 290 खोल्या इथे सापडल्या। या सगळ्या 10 बाय 12 किंवा अशा प्रकारच्या अगदीच काही छोट्या खुराड्यासारख्या खोल्या नाही आहेत, खोल्या सुद्धा बऱ्यापैकी आहेत। आणि असं लक्षात येतं ही सगळी दृश्य पाहिल्यानंतर पूर्णपणे अनधिकृत आणि बेकायदेशीर गोष्टींच्या करता या लॉटचा उपयोग होत होता। इथे निश्चितपणे वेश्या व्यवसाय सुद्धा काही ना काही प्रमाणात सुरू होता असं सुद्धा इथल्या दृश्यांवरनं दिसतंय। आणखीन एक गोष्ट अश्विन, महापालिकेनं ही कारवाई सुरू केली आहे याचं ठाणे महानगरातले लोक स्वागत करत आहेत, कारण टी चंद्रशेखर यांच्या काळात ठाण्यातले रस्ते रुंद झाले आणि त्यानंतर होत असलेली दुसरी मोठी कारवाई आहे। ठीक आहे, आता जी कारवाई आहे ती साधारण 20 किलोमीटरचा रस्ता आणि बाकीच्या भागात कारवाई होते। इथून पुढे आता कळवा, मुंब्रा, ठाण्याचा नौपाडा भाग, पाचपाखाडी भाग या भागात सुद्धा पुढच्या 5 ते 6 दिवसात अशाच प्रकारची कारवाई होणार आहे की जे अनधिकृत हॉटेल्स आहेत, लेडीज बार आहेत, डान्स बार आहेत किंवा काही गॅरेजेस आहेत किंवा अन्य जी दुकानं आहेत की जी बेकायदेशीरपणे चालतात, या सगळ्यांवर पुढच्या काही दिवसात हातोडा पडणार आहे आणि ठाणेकर जनता याचं निश्चितपणे स्वागत करेल। मिलिंद, या संदर्भातले अपडेट्स घेतच राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। आणि या घटनेच्या पार्श्वभूमीवर काही प्रश्न निर्माण झालेले आहेत ज्याची उत्तरं आपल्या यंत्रणेच्या नाकर्तेपणामध्ये दडली आहेत असंच दिसते। आपण बघूया कोणते नेमके प्रश्न आहेत। 290 खोल्या बांधल्या गेल्या तरी पालिका आणि पोलीस यांना पत्ताच लागला नाही, हे कसं काय शक्य झालं? इतकी वर्ष पालिका, वन विभागाने कारवाई नेमकी का केली नाही? इतक्या वर्षामध्ये अनैतिक धंद्यांची कुणकुण पोलिसांना नव्हती का, हा देखील एक प्रश्न या निमित्ताने समोर येतोय। पालिका, पोलीस, वन विभागाच्या आशीर्वादाने अनैतिक धंदे सुरू आहेत का? सत्यम लॉजला मोकळं रान देणाऱ्यांवर कारवाई होणार तरी कधी, हा देखील एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा।